खूप जास्त स्ट्रगल झाला यार. पप्पांचा फोन नव्हता आणला एक तर त्याला तरी अटल सेतूवरती एक शॉट घ्यायची इच्छा होतेच बाईक. बेसिकली मी कधी ट्राय नाही केली, मी त्याच्यावर जास्त फोकस केला. थोडा लेट झालो पण सनसेट मिस झाला, पण ठीक काय फरक नाही पडत. होते डोळ्यांमध्ये बघ काय अवस्था केली बघ गाडीची. मस्ती नाही करायची, चायनीजची मस्ती नाही करायची यार. मित्रांनो, व्लॉग एक प्रयत्नाच्या नवीन एपिसोड मध्ये आपला स्वागत आहे. सो इन टुडेज एपिसोड ऑफ अचानक भयानक प्लॅन. खूप दिवसापासून एक गोष्ट चालू होती का आम्हाला सोफिटेल मध्ये जाऊन आम्हाला लंच करायचा होता. त्याचा बर्थडे आता येऊन गेला. तो बोलला का आपण दोघं जाऊया. ते पण खूप दिवसापासून पेंडिंग होतं, जस्ट बिकॉज का याला टाइम आहे त्याला टाइम भेटत, खूप जास्त क्लॅश होत होते. तर मग आज जाऊन आम्हाला थोडासा टाइम भेटला, तर आज आम्ही निघालोय. भाई साहब जाम गरमी. अबुद्यामध्ये आलतो, पप्पांचा पिन सेट करायचा होता. त्यांना नवीन कार्ड भेटला, त्यांना एक्सपायर झालं पहिलावाला, तर तो सेट करायला आलतो. खूप जास्त स्ट्रगल झाला यार. पप्पांचा फोन नव्हता आणला एक तर ओटीपी बट ठीक आहे, कोई ना, झाला काम. 15-20 मिनिटं लागली, बट ठीक आहे, डन. गेस व्हॉट मित्रांनो, गेस व्हॉट, वी आर बॅक, लेट्स गो. सोंडा, हाऊ आर यू? परत चाललंय. मी मागायचं सांगितलं सोफिटेल मध्ये काही झालं तरी अटल सेतूवरती एक शॉट घ्यायची इच्छा होतेच भाई. कायच बनवलं, आणखीन फॅसिनेट करता. 22.5 किलोमीटरचा कायच ब्रिज बांधलाय, आणि ते पण ठीक आहे. तो संपल्यावरती जी स्कायलाईन दिसते यार मुंबईची, बाई मजा येऊन जाते. आता BKC ला आहेत सोफिटेल, बिकॉज हा तर याने तर केलेला आहे आधी, याने तर 1-2 वेळा आधी केलेला आहे. आता माझा फर्स्ट टाइम आहे, बघूया कसं. व्हॅलीमध्ये गाडी दिल्यानंतर आम्ही जस्ट एंट्री मारला. समोरच आम्हाला बफे दिसला. सोनदाने सगळे फॉर्मॅलिटीज केले. आम्ही जे स्टार्ट झालं, भाई जेन्युइनली काय बफे आहे, किती मोठा बफे आहे, प्रत्येक गोष्ट आहे तर प्रत्येक भाई. आणि तर सुशीज वरती हे केलं. सुशीज वरती आता फोकस आहे. मी आणखी सुशीवरती ट्राय नाही केलं. मी सलामी, चिकन वगैरे सगळं असं ते जी नवीन वाटली. बेसिकली मी कधी ट्राय नाही केली, मी त्याच्यावर जास्त फोकस केलं. बघूया बाकीचे सगळे. आणि भाई क्वालिटी टॉप नॉच. पिकल्सच अराउंड 15 to 20 टाईपचे पिकल्स आहेत फक्त इथं. तो हां, बफे तर खूप मोठा आहे, नाईस. आणि ॲस्थेटिक ॲम्बियन्स हे बोलायची गरज नाही, बट स्टिल बाय नाईस, टॉप नॉच. मी आत्तापर्यंत मल्टिपल बफेसमध्ये खाल्लेलं आहे, बट हा एक्सपिरियन्स खूप चांगला आहे. इनफॅक्ट लाईक पीक डिटेलिंग बाय आदित्यधर, पीक डिटेलिंग बाय सोफिटेल आहे. 4 प्रकारचे सुशीज, डिमसम्स वेगळे, त्यात पण त्याच्यासोबत ॲडऑन्स जे पण असतात, वसाबीपासून जिंजरपासून सगळ्या गोष्टी ऑन पॉईंट आहेत, ऑन पॉईंट. ऑब्वियसली असणारच. मी जास्त ओव्हरवेल्म्ड होतो आहे, आय डोंट नो वाय, बट आहेत गोष्टी तर आहेत. माझं इन जनरल ॲपिटाईट खूप कमी आहे, बट त्या हिशोबाने गोष्टी खूप जास्त आहेत ट्राय करण्यासाठी. इट्स नॉट लाईक खाण्यासाठी, बट ट्राय करण्यासाठी खूप जास्त गोष्टी आहेत. ट्राय करतो, लेट्स गो. मित्रांनो, गोष्टी ट्राय करण्याच्या नादात बऱ्याच खाला, बरेच केक खाले, बरे डेझर्ट खाल्ले, पण आता मला यायला लागली थोडी झोप. आता मी पोचलो, उळव्याला आलो, सोंदाला ड्रॉप केला दादाला, आणि आता मी घरी चाललो आहे. तर घरी गेल्यावरती इच्छा की मस्त 1 तास झोप काढावी, आणि त्यानंतर मग बाकीच्या गोष्टी जर काय असेल पुढचा, तर मग पुढच्या बघू. बट भेटली पाहिजे झोप मस्त, फ्रेश होण्यासाठी झोप इम्पॉर्टंट आहे. बट वाव, इट वॉज अ गुड एक्सपिरियन्स. परत कधीतरी मी ट्राय करेल हा परत एकदा. मी एवढा एक्सपेक्ट नव्हता केला. ठीक आहे, कायच असू शकते, बट बरेच व्हरायटीज होत्या. माझं थोडासा बेटर वाटला. इफ आय हॅव टू गिव्ह अ रेटिंग, लाईक इट वॉज 4 on 5, लाईक 4.5 पण मी बोलू शकतो. एक्सपिरियन्स टॉप नॉच होता, खाणं पण चांगला होता, प्रत्येक एक गोष्ट टॉप नॉच होता. झोप तर काय माझी होत नाही. मला परत आला कॉल बाकीच्या लोकांचा की चल ना जसा पिरवाडा जाऊन येऊ, थोडासा टाईमपास करू. तसं पण विकेंड आहे, आज सॅटर्डे, तर बरं एक फेरी मारून येऊ. तर आता सगळी जमा होत आहेत. मी चाललो आहे करंजाला, सोमनाथला आणायला, आणि बाकीची पण सगळी जण मिळून आता काय माहिती नाही काय होणार आहे. पिरवाडा जाऊ किंवा काहीतरी खायला जाऊ, दोघांना काहीतरी एक करू. तर थोडा लेट झालो, पण सनसेट मिस झाला, पण ठीक काय फरक नाही पडत. काय ना रो, एकदम भारी कडक वाट लावली, सगळी वाट लावून ठेवली. यावेळी सगळे नुसतं हे लावून दुकानं टाकलीत, नको त्यांचं. कोणला भाडा भेटते काय माहिती, ज्याला भेटते भाई, काय गरज होती हे करायची. अख्ख्या टुरिझम बनवलं, पण लोकल लोकांची पूर्ण वाट लावले यार. मस्त पीस होता, जेन्युइनली लोक इथं पीससाठी यायची, तर पीसच घालवलंय.
बघ नुसता टुरिस्ट नुसती लोक दर 2 दिवसाला. हॅलो मॅडम. काय रे तुझे नेमला. हा ना परवा दिवशी लगेच वाटतं किती दिवस आधी भेटले. आईला पण मस्त होतं रे आता सनसेट भेटला सदर. हेमलट्स नाही पण ठीक आहे. काय आहे अरे याची येतच असं ते किती काढला तरी ते काय होते रे काय होते डोळ्यांमध्ये. व्हेज खाते म्हणून बघ काय अवस्था केली बघ गाडीची. काय झाला काय जात होतो रॉंग साईड गाडी आली आणि आला अचानक टर्न मारला मी मारला त्याचा पाठचा माझ्या पुढच्या टायरला बेकार ऍक्सिडेंट घे. आता परत काय आला. माझी ती रील होती ना ज्याच्यात मी पायाने ब्रेक मारते सेम यांनी केला पायाने ब्रेक मारला. पायाने नाही काय झालं मी सांगते बघ. मी बोललो आपण इथे थांबूया आणूया आणि डायरेक्ट थांबली जागेवरच. मी पाटणा येते आणि थांबतस का मी जस्ट इथे थांबूया का विचारलेला ती थांबली डायरेक्ट अशी. तू ठुकला झाला. मी असं गेलो साईडने भाई आपलीच माणसं आपल्याला ठोकतात. पैसे काढायचे कोणचे ना ठोकला नाही गॅप होती का आता आलंय आता पुढच्या ठोकल. आता प्रोफेशनल आहे प्रोफेशनल. सनसेट सोबत वडापाव भाई बर्गरची मजा इथं नाही इथं वडापावचीच मजा आहे. काय बघते चांगलं लागते का नाही. अरे तू खा तरी वडापाव नाही आवडत. आमच्या लाईफ मध्ये सध्या एकच मोठा प्रॉब्लेम आहे का चायनीज बंद झालेत. बस झाला वॉर नाही बस झाला. बाकी सगळा तुम्हाला तोडफोड करा तो पहिले आमचे आहेत ना गॅस आम्हाला द्या. आम्हाला चायनीज रिझ्यूम करा आम्हाला आमचं जो चायनीज बनणं झाले पाहिजे. तुम्हाला बाकीचे मस्ती नाही करायची चायनीजची मस्ती नाही करायची यार. आम्ही रिसेंटली कधी येत नव्हतो साईसागर मध्ये. आमचे जाम जुना हॉटेल आहे आधी यायचो आधी ब्रेक दिलता पण आता आम्हाला गरज पडली तर परत तिथं चाललंय. एक गोष्ट आणखीन चांगली झाली IPL झाले आता. अरे पण यांचे बॉलर कुत्रेच घेतले. कुत्रेच म्हणजे एकाचं नाव डफी एकाचं नाव शेपर्ड आहे. आता शेपर्ड बॉलिंग टाकते भाई RCB वर्सेस SRH ची मॅच चालू आहे. डेंजर. दॅट्स इट फॉर द व्लॉग मित्रांनो. आजचा व्लॉग थोडा छोटा बनलाय. सॉफिटेलमध्ये क्राऊड थोडा सोफिस्टिकेटेड होता म्हणून मी तिथं कधी जास्त व्लॉग करू शकलो नाही. बट स्टील मी थोडासा व्लॉग करायला ट्राय केला. बट हां त्याच्यामुळे माझा व्लॉग छोटा झाला. बट ठीक आहे कोई ना. भेटूया पुढच्या कुठल्या तरी व्लॉगमध्ये लवकरच. चला बाय.